ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। म्हणूनच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाले नाही केंद्रात मंत्रिपद। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नेमकं काय घडलंय। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। यावेळी देशातील निवडून आलेल्या अनेक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। विशेष म्हणजे महाराष्ट्रातून देखील काही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यावेळी एक चर्चा सुरू होती ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील मंत्रिपद मिळणार। मात्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या कोणत्याही नेत्याने शपथ घेतली नसल्यामुळे सध्या तरी मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थान मिळाले नसल्याचे पाहायला मिळत आहे। याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय घडलंय हे सांगितलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्थान मिळू शकले नाही, याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एका मंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता। राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार असे हे खाते होते, मात्र ते केंद्रीय मंत्रिपदासाठी आग्रही होते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी अंतिम करण्यात आले आहे। ते यापूर्वी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले। परिणामी आजच्या मंत्रिमंडळ स्थापनेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश नसेल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 4 जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या, मात्र त्यांचा 3 जागेवर पराभव झालेला आहे। तर एकमेव रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमधून पराभूत झालेले आहेत। धाराशिवमधून अर्चना पाटील तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांचे तिसरे उमेदवार पराभूत झाले आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार निवडून आलेले आहेत, तर त्यांचे दुसरे खासदार प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर आहेत। असे असताना देखील भाजपच्या वतीने मित्रपक्षांना काही मंत्रिपदे देण्यात आलेली आहेत। मात्र अजित पवार यांचा एक उमेदवार निवडून आला असताना देखील त्यांना स्वतंत्र कार्यभार असणारे राज्यमंत्रिपद देण्यात येत होते। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रह धरल्यामुळे सध्या तरी पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला स्थान मिळाले नसल्याचे पाहायला मिळत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।